नमस्कार. आरोग्यविषयक खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आरोग्याच्या समस्यांवर चर्चा करून त्याच्या आधुनिक उपचार पद्धतींबद्दल तज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो. आज आपण स्पोर्ट्स इंजुरी आणि रोबोटिक सर्जरी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर मंगेश दरेकर. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर मंगेश दरेकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर मंगेश दरेकर यांची आपण थोडक्यात ओळख सांगूयात. आणि डॉक्टर दरेकर हे आपण बघितलं तर स्पोर्ट्स मेडिसिन तज्ञ आहेत आणि ते फिफा सर्टिफाईड डॉक्टरही आहेत. डॉक्टर दरेकर हे MBBS असून DNB ऑर्थो पुणे इथून त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तसंच त्यांनी सांधेरोपण शस्त्रक्रियेचे विविध ठिकाणी प्रशिक्षण देखील घेतलेलं आहे. त्यांनी 2015 मध्ये जर्मनी इथे सांधेरोपण शस्त्रक्रियेची फेलोशिप घेतली आहे. ते सध्या दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सनसिटी रोड सिंहगड रोड इथे चीफ रोबोटिक सांधेरोपण तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आणि विशेष म्हणजे दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक सिस्टम आता उपलब्ध झालेली आहे. आणि डॉक्टर दरेकर यांना ह्या सगळ्या क्षेत्राचा गेल्या 10 वर्षांपेक्षाही अधिक अनुभव आहे. तसंच ते पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये देखील आपली सेवा देतात. चला तर आज आपण स्पोर्ट्स इंजुरी आणि रोबोटिक सर्जरी ह्या विषयावरती अधिक माहिती जाणून घ्या डॉक्टर दरेकर यांच्याकडून लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण स्पोर्ट्स इंजुरी आणि रोबोटिक उपचार पद्धती नेमकी काय ह्याबद्दल तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे. स्पोर्ट्स इंजुरी म्हटल्यावरती सगळ्यांना असं वाटतं की फक्त स्पोर्ट्समन म्हणजे खेळाडूलाच ही सर्जरी होऊ शकते, मात्र तसं नसतं. कोणालाही सर्वसामान्यांना ही इंजुरी होऊ शकते. तर ह्या इंजुरीमध्ये नेमक्या कुठल्या प्रकारच्या इंजुरीचा किंवा समावेश असतो त्याबद्दल काय सांगाल? आजकालच्या दैनंदिन कामांच्या याच्यातून वेळ काढून बरेचसे लोक विरंगुळा म्हणून खेळ हा व्यायाम म्हणून एक साधन म्हणून बघतात. तर बेसिकली खेळत असताना आता ह्यात विविध प्रकारचे खेळ जे खेळले जातात त्यामध्ये मुख्य बॅडमिंटन, फुटबॉल आणि क्रिकेट हे खेळ जास्त प्रमाणात खेळले जातात. आता हे सर्व खेळ खेळत असताना इंजरीज होण्याचे चान्सेस विशेषतः अशा खेळाडूंमध्ये किंवा अशा लोकांमध्ये असतात ज्यांची त्या खेळासाठी काही पूर्वतयारी नसते. सो विरंगुळा म्हणून एखादा खेळ खेळला जातो त्यावेळेस पडणे किंवा एखादा सांधा मुरगळणे ह्या गोष्टी खूप होतात. आता हे क्षुल्लक नुसता मुरगळा निघून किंवा एखाद्या लिगामेंटला छोटासा स्प्रेन बसून ते औषधांवरतीही बरे होऊ शकतात किंवा काही एक वेळेस एखादी मेजर इंजरी गुडघ्यामध्ये किंवा खांद्यामध्ये किंवा घोट्यामध्ये ह्या होऊन मग ह्या इंजरीज खूप लाँग टर्मपर्यंत त्रास देऊ शकतात. सो ह्या इंजरीज आता भरपूर कॉमन झालेल्या आहेत, एस्पेशली आता कोविडच्या पिरियडनंतर ज्याला लोक हेल्थ कॉन्शियस झालेली आहेत. सो कुठलाही खेळ खेळत असताना त्याच्या काही विशेष पद्धतीच्या पूर्वतयारी किंवा काही वॉर्मअप सेट्स किंवा काही एक्सरसाइजेस करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आत्ता तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे मांडले ह्यामध्ये की सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्याची आधी थोडीफार माहिती करून घेणं किंवा ह्या सगळ्याची प्रॅक्टिस असणं तितकंच महत्त्वाचं आहे किंवा एखाद्या कोचिंगखाली हे सगळे गेम्स खेळणं फार महत्त्वाचं असतं. मात्र जेव्हा एखाद्या स्पोर्ट्समनला अशा प्रकारच्या इंजुरीज होतात, आपण बघितलं तर की काही कालावधीसाठी त्याला ह्या सगळ्यातनं ब्रेक घ्यावा लागतो. मात्र जेव्हा सर्वसामान्यांमध्ये अशा प्रकारची इंजुरी होते तेव्हा नेमकं काय होतं आणि स्पोर्ट्समनमध्ये जेव्हा अशा प्रकारची इंजुरी होते तेव्हा काय तुम्हाला फरक जाणवतो? ॲथलीट्स किंवा स्पोर्ट्स पर्सनची ज्यावेळेला वेळ असते इंजुरी होण्याची त्यावेळेला त्याच्यासाठी जे ट्रीटमेंट आहे ती सर्वोपरी वेगळी असते. म्हणून तिथे बऱ्याचशा गोष्टी प्राधान्याने बघितल्या जातात. एक्सरे असो, MRI असो, सर्व इन्व्हेस्टिगेशन्स तत्परतेने केले जातात जेणेकरून आपल्याला त्यांना जी इजा झालेली आहे त्याचं खरं स्वरूप आणि त्याची तीव्रता ह्या दोन्ही गोष्टी लवकरात लवकर कळणं गरजेचं असतं. सो दॅट तो खेळाडू परत लवकर आपल्या खेळामध्ये रुजू होऊ शकतो, कारण त्याचं करिअर त्याच्यामध्ये डिपेंडंट असतं. नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये जाताना आपण थोडंफार रेस्ट घेऊन ह्या गोष्टी करू शकतो. अर्थातच ॲथलीटच्या ट्रीटमेंटमध्ये ॲग्रेसिव्हली जाऊन त्यांचे सगळे पुढचे जे प्रोग्रॅम्स असतात, जे पुढचे काही खेळासाठी लागणारे जे व्यायाम आहेत किंवा बाकीच्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या व्यवस्थित प्लॅन स्वरूपात होतात. कारण त्याच्यासाठी लागणारा बॅकअप, त्याला लागणारे कोचेस, फिजिओज हे सगळ्या गोष्टी आधीपासूनच सिलेक्टेड असतात, ठरलेले असतात. हेच नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये जाताना बऱ्याचदा डिले एकतर पेशंटच्या साईडनी पण होतो किंवा काही एक वेळेस आपणहून डॉक्टर्ससुद्धा थोडंसं सांभाळूनच किंवा हळूहळूच सगळ्या गोष्टी करतात.
इजा जरी एका स्वरूपाची असली तरीसुद्धा ट्रीटमेंटमध्ये थोडाफार फरक राहतो. पेशंटची खरोखरच लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी किती आहे, त्यांची डिमांड किती आहे, तो खेळ किती प्रमाणात ते खेळणार आहेत, त्यावरती अवलंबून आहे की खरोखर त्यांना म्हणजे ऑपरेशन वगैरे किंवा आणखीन काही लागणार आहे का. पण हेच ॲथलीटमध्ये त्याला ऑप्टिमम परफॉर्मन्स फील्डमध्ये द्यायचा असतो, त्याला कॉन्फिडन्स पाहिजे खेळताना. त्यामुळे तिथे बऱ्याचदा थोडंसं व्यवस्थित पद्धतीने ट्रीट करणं गरजेचं असतं. अगदी फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही ह्या दोन्हींमधले सांगितले आणि हा फरकही सांगितला. अनेक पेशंट्स तुमच्याकडे येत असतील, काही प्लेयर्स असतील, काही तरुण असतील जे त्यांच्यावरती तुम्ही शस्त्रक्रिया केल्या असतील. तर मला साधारणपणे एक विचारायचं आहे की जेव्हा स्पोर्ट्समनवरती आपण ह्या शस्त्रक्रिया करतो किंवा एखाद्या तरुणावर शस्त्रक्रिया करतो, ह्यामध्ये शस्त्रक्रियेमध्ये जरी सारखेपणा असला तरी देखील रिकव्हरी ही लवकर कोणामध्ये होते? रिकव्हरी ही युजली ॲथलीट्समध्ये जास्त फास्ट बघितली जाते, कारण त्यांचं त्या स्पोर्ट्सचे रिलेटेड जे प्रिपरेशन असतं, जी तयारी असते ती बऱ्यापैकी प्रमाणात चांगली असते. त्यांचे स्नायू जास्त भक्कम असतात. सो तिथे रिकव्हरी पिरियड हा बऱ्यापैकी ठराविक पद्धतीने किंवा ठराविक काळामध्ये होण्याची आम्हाला अपेक्षित असते. की म्हणजे एखादा लिगामेंट इंजर झालेला आहे, तो रिकन्स्ट्रक्ट केला किंवा तो रिपेअर केला तर साधारणतः त्याला जो बरा होणारा अवधी आहे, बरा होण्यासाठी लागणारा अवधी आहे, तो बऱ्यापैकी ठराविक वेळेत ते पार पाडतात. पण नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये ऑलरेडी स्नायू कमकुवत असतात, बऱ्याचदा स्ट्रेंथ ट्रेनिंगचा अभाव असतो, डाएटचा डिफिसिट असतो. सो ह्याच्यामध्ये रिकव्हरीचे जो वेळ आहे तो बऱ्याचदा थोडासा जास्त असतो नॉर्मल पॉप्युलेशन. आत्तापर्यंत तुम्ही स्पोर्ट्समनवरती पण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. अशीच एका स्पोर्ट्समन जी आहे ती बॅडमिंटन खेळायची, तिची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली आहे. आपण जाणून घ्या तिचं काय नेमकं म्हणणं आहे ते. मी सानिका सचिन पाटणकर. मी ऑल इंडिया रँकिंग बॅडमिंटन प्लेयर आहे. मला ऑगस्टमध्ये ACL टेअर झालं होतं आणि त्यामुळे मी सरांची अपॉइंटमेंट घेतली आणि सरांनी मला सांगितलं की सर्जरी करावी लागेल. सर्जरीनंतर मला वाटत होतं की रिकव्हरी फास्ट होईल का नाही, कारण बॅडमिंटनमध्ये रँकिंग होती. सो सरांनी सर्जरी केली आणि त्यानंतर फिजिओथेरपी पण चांगली झाली. त्यामुळे मग ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर मग 2 महिन्यात चांगली रिकव्हरी झाली, वॉकिंग करायला लागले. मग त्यानंतर 6 मंथ्समध्येच मी कोर्टवर उतरले आणि त्यानंतर मला काहीच प्रॉब्लेम नाही आला पायात. दुखलं नाही अजिबात, काही नाही झालं आणि खूप चांगली रिकव्हरी झाली आधीपेक्षा सुद्धा. सो मला सरांना थँक्यू म्हणायचं आहे, त्यांनी खूप चांगली ऑपरेशन केलं. डॉक्टर, आत्ता आपण बघितलं, ही प्रतिक्रिया बघितल्यानंतर साधारणपणे एक अंदाज येतो की स्पोर्ट्समन लवकर बरा पण होतो, लवकर त्याची इंजुरी त्या सगळ्यातनं तो बाहेरही पडतो. ह्या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मानसिकरित्या बऱ्याचदा स्पोर्ट्समन अशा प्रकारच्या इंजुरीजनंतर थोडेसे डिमॉरलाइज झाल्यासारखे वाटतात. तर अशा वेळी एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? सर्वप्रथम कुठलाही इंजरी घेऊन पेशंट आला किंवा स्पोर्ट्स पर्सन आला तर त्याचा कॉन्फिडन्स डेंट न करणे हा माझा कार्यक्रम म्हणजे माझं काम आहे. बेसिकली पेशंटला तिथल्या तिथे कॉन्फिडन्स देणे की तो खेळ परत पुन्हा खेळू शकेल आणि त्यांनी जर त्याला लागणारे जे व्यायाम आहेत किंवा त्याचा जो रिहॅब आहे तो व्यवस्थित पार पाडला तर निश्चितच तो परत पुन्हा त्या खेळाकडे परत जाऊ शकतो. सो ते इंजरीच्या स्वरूपावर आणि त्यांच्या मेहनतीवर ह्या दोन्ही गोष्टीवर अवलंबून आहे. पण बऱ्याचदा असं बघितण्यात आलं की स्पोर्ट्स पर्सनला कॉन्फिडन्स दिला आणि जर त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं आणि त्यांना रश नाही केलं स्पोर्टमध्ये तर ते बऱ्याचदा त्यांचा परफॉर्मन्स परत पुन्हा आहे त्या लेवलला आणतात. अगदी हे सगळं झालं स्पोर्ट्स इंजुरीच्या बाबतीत. मात्र जेव्हा उतार वयात साधारणपणे हाडांचा ठिसूळपणा एक प्रकारचा सुरू होतो तेव्हा नुसतं पडलं तरी देखील फ्रॅक्चर होण्याची शक्यता बळावते. तर अशामध्ये साधारणपणे उतार वयातील लोकांना तुम्ही काय नेमकी प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, हाडांचा ठिसूळपणा आपण कसा टाळला पाहिजे, याबद्दल काय मार्गदर्शन कराल? ह्याच्यामध्ये कसं आहे की 2 गोष्टी प्राधान्याने पाळणं गरजेचं आहे. एक म्हणजे की आपला जो आहार आहे त्याच्यामध्ये प्रोटीनची कमतरता खूप असते. सो ती प्रोटीनची कमतरता भरून काढणे आहारामध्ये हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे स्नायूंची निगा राखण्यासाठी. कारण स्नायू भक्कम राहिले किंवा जे स्नायू आपल्याला देवाने दिलेले आहेत ते जर सांभाळून राहिले तर हाडंही भक्कम राहतील आणि सांधेही टिकतील. मग अशा सिनारिओमध्ये जरी थोडाफार ठिसूळपणा असला किंवा सांधे झिजत असले तरीसुद्धा जी
वेदना होण्याची शक्यता असते ती कमी असते किंवा पडून होणारे फ्रॅक्चर्स जे असतात तेही कमी प्रमाणात किंवा कमी तीव्रतेचे फ्रॅक्चर दिसण्यात येतात. आणि दुसरी गोष्ट दुसरं जे आहे ते प्रत्येक स्नायूला व्यायाम देणं अत्यंत गरजेचं आहे. यंगर पॉप्युलेशनला मी अजूनसुद्धा अर्ज करतो की त्यांना म्हणतो की तुम्ही जिम लावा, जिममध्ये जाऊन वर्कआउट करा किंवा घरातल्या घरात का होईना वर्कआउट करा. आणि ओल्डर एजमध्ये आम्ही बँड्सवरती किंवा फिजिओथेरपी असिस्टेड एक्सरसाइजेस का होईना ते करण्याचा त्यांना सल्ला देतो. बरोबर. ह्या सगळ्याबद्दल तर मला चर्चा करायचीच आहे, मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोबोटिक सर्जरी. आज रोबोटिक सर्जरी खूप महत्त्वाची झालेली आहे, अतिशय लोकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र दरेकर हॉस्पिटलमध्ये या रोबोटिक सर्जरीचं अत्याधुनिक व्हर्जन आता आलेलं आहे. त्याबद्दलही मला बोलायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. आरोग्यविषयक खास कार्यक्रमात आपण एक घेतोय छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आरोग्यविषयक सल्ला. ब्रेकनंतर आरोग्यविषयक सल्ला ह्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्पोर्ट्स इंजुरी आणि रोबोटिक सर्जरी याविषयी आज आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत डॉक्टर मंगेश दरेकर. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करणार आहोत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण स्पोर्ट्स इंजुरीबद्दल बोललो, मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजकाल वाढलेला संधिवात आणि सांधेदुखी. ह्या सगळ्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य जनता अगदी कंटाळलेली आहे. आणि मग त्यामुळे काय होतं, वेदना खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि गुडघेदुखी ही सगळ्यात जास्त बळावलेला मोठा आजार आहे आणि कॉमन आहे. प्रत्येक घरामध्ये एक तरी पेशंट आपल्याला बघायला मिळतो. अशा वेळेस आपण एक डॉक्टर म्हणून आपल्या ह्या प्रेक्षकांना काय सांगाल? ही गुडघेदुखी जी आहे त्यावरती नी रिप्लेसमेंट सर्जरी ही अतिशय उपयुक्त आहे, पण सगळ्यांसाठीच ही नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्याची गरज नसते, तर त्याबद्दल. नी रिप्लेसमेंट सर्जरी ही सर्वांसाठी नाही. बेसिकली कसं आहे की जो त्रास आहे गुडघेदुखीचा तो अगदी यंग लोकांपासून सुरू होतो बऱ्याचदा. सो वयाच्या 30पासून काही लोकांना त्रास सुरू होतात. तर ज्यावेळेला वय आपल्या बाजूने आहे त्यावेळेला थोडंसं एफर्ट्स आपण टाकले, मग काही हालचाली टाळल्या, खाली बसणं, पायऱ्या, चढउतार, इंडियन टॉयलेट आणि काही विशिष्ट पद्धतीचे व्यायाम गुडघ्यासाठी जे असतात ते केले तर बऱ्यापैकी प्रमाणात विदाऊट मेडिसिन्स गुडघेदुखी बऱ्यापैकी थांबते. त्याने दुसरा परिणाम असा की झिजण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडी मंदावते सुद्धा. अर्थातच नुसते औषधं घेत राहिली तर ते वेदना फक्त आपण तात्पुरत्या मारतोय आणि आतमधून जी प्रक्रिया आहे ती वाढतच जाते आणि मग सांधा जो आहे तो झिजून मग अल्टिमेटली बदलायलाच येतो. सो ज्या लोकांचे सांधे जास्त प्रमाणात झिजलेले आहेत, जिथे एक्सरे खूप प्रमाणात जास्त झीज दाखवतोय आणि ज्यांच्या हालचालीसुद्धा दैनंदिन खूप अफेक्ट झाल्यात किंवा त्यांना खूप कमी प्रमाणात चालता येते आणि दररोजच्या हालचालींमध्ये सुद्धा औषधं घेऊन करायला लागतं आहे किंवा ते घरात अडकून बसलेत, बाहेर जात नाहीत, अशा पेशंट्ससाठी किंवा अशा व्यक्तींसाठी जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही अत्यंत उपयुक्त अशी शस्त्रक्रिया आहे ज्याच्याने पेशंट परत पुन्हा पूर्ववत आपल्या हालचाली सगळ्या करू शकतो. क्या बात आहे. अर्थातच नी रिप्लेसमेंट सर्जरीचा उल्लेख झाल्यावरती येतो मुद्दा, तो म्हणजे आजकालच्या रोबोटिक सर्जरीचा. ही रोबोटिक सर्जरी अतिशय फायदेशीर आहे. एक तर अचूक शस्त्रक्रिया होते, त्याचबरोबर आता दरेकर हॉस्पिटलमध्ये जसं मगाशी मी म्हटलं तसं की ह्या रोबोटिक सर्जरीमध्ये देखील आता खूप ॲडव्हान्स सर्जरीज उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दलही सांगाल आणि एकूणच रोबोटिक सर्जरी किती फायदेशीर असते त्याबद्दल. रोबोटिक सर्जरीमध्ये बेसिकली आता आपल्याकडे जी सिस्टीम अवेलेबल आहे ती इमेजलेस सिस्टीम आहे. म्हणजे ह्यासाठी ऑपरेशनच्या आधी ज्या तपासण्या लागतात त्यामध्ये CT स्कॅन हा सगळ्यात महत्त्वाचा जो रोबोटसाठी लागणारी जी तपासणी आहे ती आपल्याला लागत नाही. सो पेशंटला एक तपासणीही वाचते आणि मुख्य म्हणजे त्याच्यामुळे जे रेडिएशन दिलं जातं ते रेडिएशन पण जास्त प्रमाणात असतं, तेही पासून तो वाचतो. दुसरी गोष्ट म्हणजे ती कम्प्लिटली सॉ बेस सिस्टीम असल्यामुळे ज्या कट्स असतात, सॉ म्हणजे ब्लेड जो आहे तो सॉचा ब्लेड प्रिसाईज कट्स घेतो, म्हणजे जिथे साधारणतः अर्धा मिलीमीटरची सुद्धा एरर येत नाही कट्समध्ये आणि ऑपरेशन सहजरित्या आणि काही क्षुल्लक मिनिटांमध्येच पूर्ण होऊन जातं. सो ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे होणारा रक्तस्राव किंवा त्याला सॉफ्ट टिश्यू स्ट्रिपिंग जे करावं लागतं हाडाला ते मिनिमम करावं लागतं आणि कमी रक्तस्रावामुळे जी रिकव्हरी फास्ट व्हायची आणि जे ऑपरेशन नंतरच्या ज्या वेदना आहेत त्याही बऱ्यापैकी प्रमाणात कमी राहतात. सो सर्जिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर सर्जनसाठी सुद्धा तो चांगला टूल आहे आणि पेशंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पेशंटच्या रिकव्हरीसाठी सुद्धा
फास्ट रिझल्ट्स येतात. खरंय खरंय. आत्तापर्यंत तुम्ही जवळपास अनेक अशा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून आणि त्यांना खूप चांगला असा रिझल्टही मिळालेला आहे. अशीच एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली, आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे ते. मी सौ प्रतिभा देवी. 4-5 वर्षापूर्वी मला दोन्ही गुडघ्यांचा खूप त्रास होत होता आणि मला लांबच्या हॉस्पिटलमध्ये नव्हतं जायचं, पण परमेश्वरी कृपेने दरेकर आमच्या घरासमोरच हॉस्पिटल आलं आणि मी त्यांच्याकडनं दोन्ही गुडघ्याची शस्त्रक्रिया करून घेतल्या आणि नंतर विजयदशमी केली 1-1.5 महिना आणि मला खूप बरं वाटतंय. पूर्वीचे माझे वाकडे पाय पडत होते ते आता एकदम सरळ व्हायला लागले आणि फिजिओथेरपीने 1.5 महिना माझी घेतली तेच. त्याच्यानंतर त्यांचे सगळे व्यायाम शिकले. 1 महिना वॉकर वापरलं. आता मी विदाऊट वॉकरने आणि इंडिपेंडंटली स्वतः चालू शकते. त्यांचा अनुभव मला खूप चांगला आला आहे. डॉक्टर, आत्ताच आपण बघितलं की अशा पद्धतीच्या या सर्जरीच्या माध्यमातून अनेकांनी आत्तापर्यंत उपचार घेतलेले आहेत, त्यांना त्याचा फायदाही झालेला आहे. पण कुठेतरी आजही समाजामध्ये तितकासाच म्हणजे अवेअरनेस नाही आहे, कुठेतरी गैरसमज पसरलेला दिसतो नी रिप्लेसमेंटच्या एकूणच सर्जरीबद्दल. तर हा जो गैरसमज आहे तो तुम्ही या माध्यमातून कसा दूर कराल? बेसिकली कसं आहे की बऱ्याचशा संकल्पना ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने पसरल्या गेलेल्या आहेत की शस्त्रक्रिया झाल्यानंतर पेशंट चालत नाही. अर्थातच ही शस्त्रक्रिया पेशंटनी उत्तमरित्या चालावं ह्यासाठी केली जाते. सो त्या सर्जरीचा किंवा त्या शस्त्रक्रियेचा पर्पसच डिफीट होतो ज्यावेळेला असं काहीतरी त्या बाबतीत पसरलं जातं. सो माझ्याकडे येणारे बरेचसे पेशंट बाहेरगावून किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून येतात आणि असे काही उदाहरणं ऐकायला मिळालेत की म्हणजे पेशंट एक वेळ झोपून राहिला तरी चालेल पण गुडघा नको बदलायला. मग असे काही पेशंट आम्ही ऑपरेट केलेले आहेत जे आता पूर्णतः व्यवस्थित चालतायत आणि त्यांच्या सर्व हालचाली करतायत आणि ज्यांना बघून त्या दुसऱ्या लोकांना एक उदाहरण म्हणून का होईना एक कॉन्फिडन्स निर्माण झाला आहे त्या ऑपरेशनमध्ये. सो नी रिप्लेसमेंट सर्जरी ही अगदी रुटीन सर्जरी झालेली आहे. पेशंटला हार्डली 2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागतं. सेम डे किंवा काही तासांमध्येच पेशंट उभे राहून चालतात. सो ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर अगदीच 0 आहे आणि रिझल्ट अत्यंत उत्तम आहेत. बरोबर बरोबर. पण मग ह्याच्यामध्ये जेव्हा तो कृत्रिम सांधा बसवला जातो तो साधारणपणे आज आपण बघितलं तर खूप चांगले सांधे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि माफक किमतीमध्ये आहेत, सगळ्यांना परवडणाऱ्या अशा दरामध्ये उपलब्ध आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल? सांधे जे आहेत त्याच्यामध्ये बरेचशा कंपनीज इम्पोर्टेड ज्या आहेत ते आता इंडियामध्ये भरपूर प्रमाणात सर्व ठिकाणी अवेलेबल आहेत आणि डिझाईन वाईज पण ते सुपिरियर आहेत आणि ते स्वस्त दरात पण अवेलेबल झालेले आहेत. 10 वर्षापूर्वी हेच सांधे खूप महाग होते, तिप्पट चौपट किंमत होती. आता ते किमती बऱ्यापैकी प्रत्येकाच्या आवाक्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ऑपरेशनला जी हेल्प होते, जी मदत होते आणि त्याच्यानंतरची जी रिकव्हरी आहे ती सुद्धा रॅपिड असते. सो कमीत कमी हाड कापलं जाऊन त्या ठिकाणी सांधा बसला जाईल अशा प्रतीचीच सांधे आपण वापरतो ज्याच्यामध्ये गुडघा पण सगळ्यात जास्त बेंड होईल. अशा प्रकारचे सांधे वापरण्यात येतात. बरोबर. हे झालं एकूणच नी रिप्लेसमेंटच्या बाबतीत. मात्र जेव्हा आपण खुब्याचा सांधा, कारण की आज आपण बघितलं की खास करून तरुणांमध्ये कोरोनानंतर ह्या प्रकारचे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस सारखे आजार उद्भवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना खुब्याचा सांधा बदलण्याची देखील गरज आता भासू लागलेली आहे. तर ही देखील एक उत्तम अशी शस्त्रक्रिया आहे, ह्याने देखील खूप फायदा पेशंटमध्ये बघायला मिळतो. त्याविषयी काय सांगाल? ॲज यू राईटली सेड की कोविडनंतर खुब्याचं एव्हियनचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते अगदी यंग पॉप्युलेशनमध्ये 20 किंवा 25 या एज ग्रुपमधल्या मुलांमध्ये मुलींमध्ये सुद्धा हे प्रमाण जास्त प्रमाणात बघण्यात आलेलं आहे. अशा केसमध्ये आपण आहे तो खुबा वाचवण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी करतो, म्हणजे काही औषधांच्या साहाय्याने किंवा काही एक प्रकारचे इंजेक्शन्सच्या साहाय्याने, जेणेकरून सर्जरी जी लागणारी आहे ती थोडीशी पुढे लांबवली जावी. कारण गुडघ्याच्या प्रमाणात खुब्याचा जे सर्वायवल रेट आहे, म्हणजे तो जे सांधा टिकतो तो थोडा कमी आहे. सो वयाच्या 20शीतच जर खुबे बदलले तर मग ते पुढे जाऊन दुसरी शस्त्रक्रिया लागण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तिथे जरा थोडंसं आपण थांबूनच करतो. अर्थातच ज्यांचे खुबे खूपच खराब झालेले आहेत आणि ज्यांच्या हालचाली खूपच थांबलेल्या आहेत अशा केसमध्ये मग तो बदलण्याशिवाय पर्याय नसतो. अर्थातच केल्यानंतर पेशंटचं पेन शून्य होऊन जातं आणि त्यांच्या हालचाली पण भरपूर प्रमाणात वाढतात. सो अशी म्हणजे जिम करणं किंवा स्विमिंग करणं या हालचालीसुद्धा आम्ही अलाव करतो. बरोबर बरोबर. म्हणजे थोडक्यात नी रिप्लेसमेंट सर्जरी असेल किंवा स्पोर्ट्स इंजुरी असेल किंवा अगदी आत्ता खुब्याची सर्जरी असेल, ह्या सगळ्यामध्ये
उत्तम अशा वेगवेगळ्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच तो पेशंट लवकरात लवकर बरा होऊ शकतो, लवकरात लवकर त्याची रिकव्हरी होऊ शकते. आणि दरेकर हॉस्पिटलमध्ये तर आता रोबोटिक सर्जरीचं अत्याधुनिक व्हर्जन उपलब्ध झालेलं आहे आणि ही सिस्टम अतिशय फायदेशीर आहे, कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला सिटी स्कॅन करण्याची गरज भासत नाही. तुम्ही फक्त जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन ह्या सगळ्या सर्जरीज करू शकता. डॉक्टर, खूप छान माहिती तुम्ही एकूणच ह्याबद्दल दिली आणि वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं आहे, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर आरोग्यविषयक सल्ला ह्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आरोग्यविषयक सल्ला.